तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर। आज आपण 34 साइज प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग बघणार आहोत। अस्तरवर कटिंग आणि स्टिचिंग पण आपण बघणार आहोत। हे बघा, आपण हे पेपर कटिंग केलेलं आहे मागच्या भागामध्ये 34 साइजचं। पुढून आपल्याला डीप नेक आहे आपला आणि मागून बोट नेक आहे। हे बघा, आता आपण आधी अस्तरवर कटिंग करूया। बघा, हा भाग मी इथे ठेवून आधी मार्किंग करून घेते। आता आपल्याला इथे पाव इंच शिलाईला सोडायचंय। हा भाग थोडासा आपण क्रॉस मध्ये ठेवूया, जास्त नाही। बघा, मी थोडासाच ठेवलाय क्रॉस मध्ये। तर आपल्याला इथे पण पाव इंच वाढवायचंय। तर हे कटिंग करून घ्यायचंय। हे बघा, आपलं अस्तर कटिंग झालंय। आता आपण कपड्यावर कटिंग करूया। हे बघा, आपली कटिंग झाली आहे। आता आपण शिलाई करूया। हे बघा, आपण स्टिचिंग करूया आता। मी हा बॅक नेक हा करून घेतलाय, याची मी व्हिडिओ अपलोड केलेली आहे, कारण की ह्याच्यामध्येच केली असते तर व्हिडिओ खूप मोठी झाली असती। म्हणून हे बघा, मी ही डिझाईन करून घेतली आहे। हा आपला बोट नेक आहे पाठवून। आता फ्रंट आपला डीप नेक आहे। आधी आपण अस्तर जॉईन करून घ्यायचंय। हे बघा, मी अस्तर जॉईन करून घेतलंय। आता एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं पहिलं। आपण एक्स्ट्राचं कापड हे बघा कटिंग करून घेतलंय। आता हे जॉईन करून घ्यायचे आधी। कपडा अजिबात खेचायचा नाहीये। हे बघा, आपला पफ पण किती व्यवस्थित आलाय। शिलाई पण आहे बघा, व्यवस्थित आली आहे। आता डबल शिलाई मारून घ्यायची आणि जे एक्स्ट्राचं आलं असेल ना ते नंतर कटिंग करायचं। हे बघा, आता आपण एक्स्ट्राचे हे आलंय ते कटिंग करून टाकायचं। आता आपण साईडचं आधी चेक करायचं, मागच्या भागाला पण। हे बघा, आपलं बरोबर आहे। आता हे अर्धा इंच आपलं कमरपट्टी येणार। आधी आय हुक पट्टी लावून घेऊया आपण। तुम्ही इथे पण टक्स मारू शकता असं, जर तुम्हाला आय हुकची पट्टी कमी हवी असेल तर।
हे बघा असं इथे मी दुसऱ्याला पण मारून घेते. आधी चेक करायचंय दोन्ही. थोडासा एक लाईन बघा ही जास्त आहे. आता बरोबर आहे बघा. आता हे आपण टक्स मारल्यामुळे हा थोडा पाव इंच जास्त झालाय दोन्ही साईडला. तो आधी कटिंग करून घ्यायचा. जास्त करायचं नाही कटिंग, पाव इंचच आहे बघा. पाव किंवा 1-2 लाईनच फक्त. आपण दोन्ही चेक करायचे आधी व्यवस्थित ठेवून. हे बघा इथे थोडस कमी आहे, जास्त आहे. ते पण आपली हुकची पट्टी जास्त होती. आता हे दोन्ही बरोबर आहे. आता आपण कमरपट्टी लावून घ्यायची. तुम्हाला पायपिंग करायची असेल गळ्याला तर पायपिंग करू शकता. मी गळपट्टी लावून घेणार आहे, पायपिंग करणार नाहीये. हे बघा आता आपण ही पट्टी लावून घेऊया. आता आपण हा पाठचा भाग घ्यायचा आहे. आता शोल्डर कसे जॉईन करायचे ते बघायचंय. फोल्ड नाही केली आहे. हा मागचा भाग बरोबर असं ठेवून अशी शिलाई मारून घ्यायची. तुम्हाला असं जमत नसेल डायरेक्ट तर पहिलं तुम्ही असं शिलाई मारून घ्या, इथे बरोबर ठेवून याच्या इथे. हे बघा असं ठेवून मग हे असं फोल्ड करायचं आणि शिलाई मारून घ्यायची परत. दुसरी बाजू पण अशीच करून घ्यायची. हे बघा आपलं शोल्डर बघा कसं जॉईन आलंय व्यवस्थित. आता आपण इथून शिलाई मारून घ्यायची आहे पुढच्या गळ्याला. हे बघा
आणि थोडे हे एक्स्ट्रा झालं असेल तर हे कटिंग करून घ्यायचं. थोडंसं आहे बघा, 2 लाईनच आहे, 1 किंवा 2 लाईन आहे, हे कटिंग करून घ्यायचं. आधी आपण गळ्याला शिलाई मारून घेऊया. आधी आपण चेक करायचंय पहिलं. कंबर घेर आपला दोन्ही कमी जास्त असेल तर कट करायचं. हे बघा आता बरोबर आहे आपला कंबर घेर. साईड पण चेक करायची आहे, दोन्ही बरोबर आहे की नाही. आपली डिझाईन पण बघा किती मस्त झाली आहे. ही पाठी बोट नेक आहे आणि फ्रंट डीप नेक आहे. बघा कटोरीचा किती व्यवस्थित आला एकदम. गळा पण हा डीप नेक आहे, पाठून आणि हा बघा बोट नेक आहे. याची कटिंग मी एकदम सविस्तर व्यवस्थित अशी दाखवली आहे. तुम्ही त्या पद्धतीने केलात तर तुमचा एकदम गळा उतरणार पण नाही, शोल्डर पण उतरणार नाही आणि गळा पण उतरणार नाही. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.